हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर मी आणि माझे ऑफिस फ्रेंड्स आम्ही मालवणला गेलो होतो फिरायला। तर आम्ही मालवणला किती एन्जॉय केलं हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। आणि ही ट्रिप माझ्यासाठी यासाठी स्पेशल आहे कारण की ही गर्ल्स ट्रिप आहे आणि तेही आम्ही रँडम प्लॅन केली, प्लस ही मी स्वतः ऑर्गनाइज केली आहे। आम्ही स्वतः एकमेकांशी डिस्कस करून सगळी प्लॅनिंग केली आहे आणि आम्ही पिकनिकला गेलो आहोत। सो मी तुम्हाला या येत्या काही ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे की आम्ही मालवणला कसं फिरलो, आम्ही तिकडे काय काय ठिकाणं एक्सप्लोर केली, तिकडे राहण्यासाठी काय उत्तम हॉटेल आहे, हे सगळं मी तुम्हाला येत्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे। सो तुम्ही ते नक्की पहा। सो फायनली आता आम्ही निघालोय मालवणला जायला। आमची रात्री 10:30 वाजताची वसई स्टेशनवरून ट्रेन आहे कुडाळसाठी। तर आता आम्ही वसई स्टेशनला आलो आहोत। आम्ही जानेवारी महिन्यातच तिकीट्स बुक केले होते कारण की आम्हाला मार्चमध्ये जायचं होतं आणि ज्या दिवशी आम्ही जातोय त्याच्या 4 तास आधी आमचे तिकीट्स कन्फर्म झाल्या। सो ही आमची ट्रेन आहे VRL TVC एक्सप्रेस। आम्ही AC तिकीट्स बुक केल्या होत्या। ट्रेन एकदम टायमावर आली, मग आम्ही बसलो, थोडासा टाइमपास केला आणि थोडं खाऊन घेतलं आणि मग झोपलो। सकाळी 6:30 वाजता ही ट्रेन कुडाळला जाते, पण 1 तास लेट होती, त्यामुळे आम्ही 7:30 वाजता पोचलो। आणि ही ट्रेन कुडाळला जास्त वेळ नाही थांबत, फक्त 2च मिनिटं थांबते। तर तुम्ही तसे प्रिपेअर्ड राहा उतरण्यासाठी। तर आता आम्ही उतरलोय कुडाळ स्टेशनला आणि इकडून आमच्या पिकनिकचा डे 1 चालू होतोय। सो कुडाळ स्टेशनला उतरल्यावर जर तुम्हाला चहा नाश्ता करायचा असेल तर इकडे दुकानं आहेत जिकडे तुम्ही चहा नाश्ता करू शकता। आम्ही चहा प्यायलो आणि त्यानंतर आम्ही निघालो। स्टेशनला लागूनच रिक्षा स्टँड सुद्धा आहे। आम्ही रिक्षाने गेलो। आमचं जे लोकेशन आहे ते म्हणजे देवबाग बीच। आम्ही देवबाग बीचला रूम बुक केल्या आहेत, तर आम्ही डायरेक्टली कुडाळ स्टेशनवरून देवबागला रिक्षाने गेलो। तुम्ही बसने सुद्धा मालवणला जाऊ शकता। बसने जाण्यासाठी तुम्हाला कुडाळ स्टेशनवरून रिक्षाने मालवण डेपोला यायचं आहे आणि मग मालवण डेपोवरून तुम्ही बसने तुमच्या लोकेशनला जाऊ शकता। आम्ही 2 रिक्षा केल्या होत्या कारण की आम्ही टोटल 6 जणी होतो। तर आमचे टोटल रिक्षाचे चार्जेस दोन्ही मिळून 1800 झाले। आम्हाला टोटल 1 तास 15 मिनिटं लागली कुडाळ स्टेशनवरून देवबाग बीचला यायला। जसं तुम्ही बघितलं, आता आम्ही आलोय देवबागला। देवबाग बीचच्या समोरच आम्ही एक रूम घेतली। आम्हाला बीच होमस्टे हवा होता, तर आम्ही तसाच होमस्टे ऑनलाईन बुक केला आहे। तर मी आता तुम्हाला टूर दाखवते की आम्ही कुठे स्टे करतोय। सो कीप वॉचिंग। जसं तुम्हाला दिसतंय माझ्या पाठीमागेच बीच आहे। आम्ही जिथे राहतो त्याला लागूनच बीच आहे। तर मी तुम्हाला हे लोकेशन दाखवते आम्ही कुठे आलोय। इकडून यायचं आहे, तुम्हाला ऑटो इकडे सोडते या पॉइंटला। आणि हा आहे आमचा रूम स्टे, विघ्नेश बीच होमस्टे। खूप शांत असं आहे इकडे, खूप पीसफुल वाटते आणि खूप भारी लोकेशन आहे। इथे या रूम्स आहेत आणि इकडे सगळे झोके वगैरे लावले आहेत। चारी साईडला नारळाची झाडं आहेत। इथे पण थोड्या रूम आहेत आणि इकडे सुद्धा छान झोके घेत आपण बीचचा आनंद घेऊ शकतो। आमचे इथे 2 रूम आहेत, खाली ACच्या रूम आहेत आणि वरती नॉन ACच्या रूम आहेत। तर हा आमचा स्टे आहे। खूप छान वाटतं इथे, खूप शांत आहे। आम्ही असंच रँडमली ऑनलाईन सर्च करत होतो, त्याच्यातून आम्ही हे फाइंड केलं आहे। ही इकडे झोका घेते।
इथे जेवणासाठी ठेवलं आहे, ते आपण बसून जेवण करू शकतो. छान आहे. मला जर इकडे बर्थडे सेलिब्रेशन किंवा पार्टी वगैरे करायची असेल तर ती लोक तुम्हाला डेकोरेशन लाइटिंग वगैरे करून देतात आणि त्याचे ती लोक वेगळे चार्जेस घेतात. आणि हा समोर बीच, रूममध्ये बाहेर पडल्यावरच हा सुंदर बीच आहे. खूप भारी वाटतंय. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं छान लोकेशन असेल, जसं आम्ही ऑनलाईन पाहिलं होतं, पण खूप ब्युटिफुल लोकेशन आहे. आणि आम्ही कोणाचा रेफरन्स वगैरे घेऊन आलो नाही, आम्ही डायरेक्टली ऑनलाईन सर्च करून करून हे फाईंड केलं आहे आणि खूप छान निघालं लोकेशन. तर आम्ही खूप खुश आहोत. आताच आम्ही आलो आहे, तर आता आम्ही फ्रेशअप होऊ, नाश्ता वगैरे करू, मग आम्ही पुढे काय काय करतो आम्ही तुम्हाला दाखवू. सो कीप वॉचिंग. जसं तुम्हाला ऐकायला येतंय लाटांचा आवाज, तसाच आवाज दिवसभर येतो आणि रात्रीसुद्धा झोपताना फक्त लाटांचा आवाज येतो. खूप छान वाटतं. आता मी रूमची तुम्हाला टूर दाखवते. या 2 रूम आम्ही घेतल्या आहेत. ही आमची एक रूम आहे. इथून सुद्धा बीचचा व्ह्यू दिसतो. वाव. ही दुसरी रूम आहे आमची. हा बेड आहे, 3 जण आरामात झोपू शकतात असा बेड आहे हा. आणि हे वॉशरूम. AC रूम घेतले आहे आम्ही. या रूमचा स्टे पॅकेज काय आहे हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आम्ही नाश्त्यासाठी त्यांना पोहे सांगितले होते. बघा नाश्ता त्यांनी इकडे आणून ठेवला आहे. खूप छान व्ह्यू आहे. तुम्हाला नाश्ता आणि जेवण इकडे बसून करायचे. तर आता आम्ही जेवायला निघालोय. दुपारचे 2 वाजलेत. आम्ही मस्त रेडी वगैरे झालो आहे, फोटोज क्लिक केले थोडेफार आणि आता आम्ही जेवायला जातो आहे. इथे जवळच हॉटेल आहे. आम्हाला इकडचे जे काका आहेत हॉटेलचे त्यांनी सांगितलं जवळ तुम्हाला मिळेल इकडे जेवण, तर आम्ही तिकडे जातो आहे. आता आम्ही जेवायला आलो आहे या हॉटेलला. सोलकढी. आता बघू इकडे कसं जेवण मिळत आहे. गाईज काय मागवताय मग स्पेशल आज? स्पेशल पापलेट. वा, मला पण पापलेट आहे आणि शेवटला सोलकढी तर हवीच. बोलते मिताली, काय खाणार आहेस आज? पापलेटचाच विचार चाललाय माझा. पापलेट. आज आधी तू चिकन. ही चिकन स्पेशल आणि आम्ही मच्छी स्पेशल. देवबाग बीचला आम्ही जिकडे रूम स्टे घेतला होता तिकडच्या काकांनी आम्हाला सांगितलं जर तुम्हाला जेवण वगैरे हवं असेल तर तुम्हाला खूप आधी ऑर्डर द्यावी लागते, तेव्हा ती लोक बनवून देतात. कारण की देवबागला सगळेच होमस्टे आहेत तर त्यांच्याकडे काहीच रेडी नसतं. तुम्हाला खूप आधी ऑर्डर द्यावी लागते, त्यानुसार ती लोक बनवतात. सो आम्ही ज्या टायमाला गेलो तेव्हा त्यांच्याकडे काही जेवण रेडी नव्हतं, त्याच्यामुळे मग त्यांनीच आम्हाला सांगितलं त्या हॉटेलला आम्ही गेलो. तिकडे आम्ही जेवण केलं. आम्ही सगळ्यांनी मग चिकन थाळीच मागवली आणि जेवण खूप छान होतं. मजा आली जेवायला. आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही परत जातोय रूमवर.
आता आम्ही मस्त वॉक करत आजूबाजूचा निसर्ग बघत जातोय रूमवर आणि आम्हाला खूप मजा येते. आम्ही एवढं जेवलो होतो आणि जेवण इतकं छान होतं की आता आम्हाला झोप आली आहे, तर आम्ही आता मस्त आराम करणार आहोत. आता सनसेटच्या टायमाला आम्ही बीचवर आलो आहोत. मस्त आम्ही सगळ्यांनी वन पीस घातले होते. आम्ही छान फोटोज क्लिक केले आणि आता आमचा रील बनवायचा प्रयत्न चालू आहे. त्याचा फायनल टेक तुम्हाला माझ्या शॉर्ट्समध्ये बघायला मिळेल. मग आम्ही रात्री राऊंड मारायला बाहेर पडलो. मग चालता चालता आम्हाला आईस्क्रीमचं दुकान दिसलं, तर आम्ही तिकडे जाऊन आईस्क्रीम सुद्धा खाल्लं आणि हे गोड पान पार्सल घेतलं. आता आम्ही आलो आहोत जेवायला. हसी आप बीच पे बैठो, आप वेजिटेरियन हो. क्यों? क्योंकि हम नॉनवेज खा रहे हैं. आम्ही काकांना संध्याकाळी सांगून ठेवलं होतं की आम्हाला रात्री जेवणाला एग राईस हवा आहे, तर तसं त्यांनी बनवून ठेवला होता. मग आम्ही रात्री जेवलो. सोलकढी. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या पिकनिकचा डे 1 स्पेंड केला. आम्ही या दिवशी खूप रिलॅक्स आणि चिल केला आहे आणि आम्ही असंच ठरवलं होतं की पहिला दिवस आपण आराम करायचा. आम्ही इकडे टोटल 2 दिवस राहिलो होतो आणि आम्ही AC रूम बुक केली होती. एका रूमचं रेंट 2500 होतं. असे आम्ही 2 रूम 2 दिवसासाठी घेतले होते. त्यामुळे आम्ही टोटल 10,000 हे रेंट पे केलं होतं. 6 जणांसाठी ती लोक 1 रूम देत नाही, त्याच्यामुळे आम्हाला 2 रूमच घ्याव्या लागल्या. आणि या 10,000त फूड इन्क्लूड नाही आहे, याचे तुम्हाला वेगळे चार्जेस पे करायचे आहेत. आणि या रूमवर गरम पाणी 12 वाजेपर्यंतच असतं. इकडे वायफाय आहे पण त्याला स्ट्रॉंग नेटवर्क नाही आणि रूमवर मोबाईललाही नेटवर्क नसतं. त्याच्यामुळे विघ्नेश बीच होमस्टेचे हे काही मायनस पॉईंट आहेत. बाकी खूप छान आहे. इकडचे जे ऑनर आहेत ते खूप कॉपरेट करतात, त्याच्यामुळे तुम्ही इकडे नक्की विजिट करू शकता. चलो गाइस, गुड नाइट. कल मिलते हैं. गुड नाईट. घे आपल्या चादरी उशी सगळ्या घे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही आमचा पिकनिकचा डे 2 कसा स्पेंड केला, आम्ही काय काय केलं. आम्ही बोट सफारी आणि वॉटर स्पोर्ट्स केले आहेत. तर मी हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करणार आहे.